नमस्कार, एस जी टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तलाठी भरतीच्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. तर त्याचा निकाल कधी लागेल व त्याची सुधारित आन्सर की आणि गुणदान पद्धती असं याबाबत एक प्रसिद्धी पत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध झालेलं आहे. त्यासाठी तुम्ही mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी दिलेलं असेल या ठिकाणी तलाठी सरळ सेवा भरती 2023 आणि शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तरे सुधारणा याचं तिसरं प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे. यामध्ये दिलेलं आहे की 29/9 ते 8/10 या कालावधीत 57-17 परीक्षा आणि यामध्ये 28-31 प्रश्नांबाबत 16,205 शंका झाल्या होत्या आणि यामध्ये 9,072 शंका मान्य करून 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त केली होती. त्यामध्ये परत 22 तारखेला पुन्हा 85 शंका निरसन करत ही प्रश्नोत्तर संख्या 148 झाली आणि आणखी 12 प्रश्न प्राप्त शंकांच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करण्यात आलेले आहे. एकूण 149 प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आलेली आहेत आणि याची दुरुस्त केलेलीची माहिती या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे आणि यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारित गुण देण्यात आलेले आहेत. शंका निरसन प्रक्रिया आता संपुष्टात आलेली आहे आणि म्हणजेच प्राप्त आक्षेप आणि शंका निरसन प्रक्रिया ही संपलेली आहे आणि त्यांचे उपलब्ध झालेले गुणांचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजेच नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया चालू झालेली आहे आणि यानंतर सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. सरिता नरके या अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख यांनी या ठिकाणी लोकसत्ता या वृत्तपत्रात देखील 2 दिवसात रिझल्ट लागेल अशी माहिती दिलेली होती. त्यानुसार हे प्रसिद्धीपत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध झालेलं आहे. त्यासाठी तुम्ही आणि तुमचे सुधारित गुण या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर 6वा ऑप्शन कॅन्डिडेट रिस्पॉन्स क्लिक हिअर टू जनरेट इट या ठिकाणी जनरेट केल्यानंतर तुम्हाला सुधारित आन्सर की व तुमचे गुण वाढलेत का कमी झालेत याबाबत माहिती दिलेली असेल. हे गुण नॉर्मलायझेशन न होता म्हणजेच सुधारित रिस्पॉन्स शीट या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजेच नॉर्मलायझेशन आणखीही झालेले नाही. त्या ठिकाणी दिलेलं आहे की सामान्यीकरण या ठिकाणी दिलेलं आहे गुणाचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू झालेली म्हणजेच नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर यामध्येच तुमचे 57 शिफ्टमध्ये पेपर झालेले होते त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यामुळे तुमचे गुण वाढूही शकतात किंवा कमी होऊ शकतात. ते प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीवर अवलंबून आहे. तर याची पूर्ण माहिती कोणत्या प्रश्नाला फुल मार्क दिलेले आहेत त्याची क्वेश्चन आय डी आणि कोणत्या शिफ्टचे आणि कोणत्या तारखेचे पेपरचे गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि कुठल्याची आन्सर की चेंज झालेली आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. हे पिवळ्या कलरमध्ये हायलाईट केलेले आहे ती 3 नंबर म्हणजेच तिसऱ्या प्रसिद्धीपत्रकात हे चेंज करण्यात आलेले आहेत. तसेच तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचे गुण या ठिकाणी सुधारित गुण या ठिकाणी क्लिक हिअर बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अवॉर्डेड फुल मार्क असं या ठिकाणी म्हणजेच बरोबर प्रश्नाला 2 मार्क दिलेले आहेत असं या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं काउंट करून तुम्ही गुण चेक करू शकता आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी अंतिम गुणवत्ता यादी ही लवकरच जाहीर होणार आहे असं या ठिकाणी या प्रसिद्धीपत्रकात देखील दिलेलं आहे आणि तशीच प्रक्रिया होणार आहे. धन्यवाद. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी SG टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.